त्याने काय फरक पडतो? अहो मी तीच आहे जी तुमच्या रोजच्या जगण्यातला भाग असते. एक मिनिट, तुम्ही नक्की कोण आहात? मी कोण आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. मात्र मी काय सांगते ते आधी लक्षात घ्या. मघाशी भाषेबद्दल बोलत होतात ना, त्या भाषेला स्वतःचा एक अर्थ असतो. तिच्या शब्दांना नाद असतो. त्यातून एक विचार पाझरत असतो. त्यातून भावना वाहत असतात. अशीच आपली मराठी भाषाही आहे. भाषेला मूल्य हे तिच्या वापरावरून ठरतं. तिचा वापर जर आपण मर्यादित केला तर तिचं मूल्यही मर्यादित होऊन जातं. अहो असं कसं? मराठीचं मूल्य कमी कसं होईल? आपली मराठी भाषा तर अभिजात भाषा आहे. चला, छान. म्हणजे मराठी भाषा अभिजात भाषा आहे हे आपल्याला ठाऊक आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता मला हे सांगा की अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला? कारण आपली भाषा म्हणजे अभिजात आहे ना. सांगता येत नाही ना, नुसतं आपलं बोलत राहायचं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अहो ज्या भाषेला किमान 2-2.5 हजार वर्षांचा इतिहास आहे त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून गणलं जातं. आणि मराठी भाषा तेवढी प्राचीन नक्कीच आहे. माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मान तो दिला जीव तिचा. असे ही हिराची मान, कलेची असे हिला बहुजा, असे हिला भूमी जनाची मान. करूया चला हिचा बहुमान जी जी जी. करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. साधारण 2-2.5 हजार वर्षांपूर्वी संस्कृत जेव्हा प्रमुख भाषा होती त्यावेळी काही प्राकृत भाषाही अस्तित्वात होत्या. त्यातली एक म्हणजे महाराष्ट्रीयन. पुढे त्याचाच मराठी आणि मग मराठी असा उच्चार केला जाऊ लागला. इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत. इसवी सनापूर्वी 207 या वर्षी, म्हणजे आतापासून 2200 वर्षांपेक्षाही पूर्वी. गाथा सप्तशती हा 700 श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. श्रवण बेळगोळ इथल्या शिलालेखावर इसवी सन 983 मध्ये लिहिलेल्या मराठी ओळी आहेत. त्यात लिहिलंय, श्री चावुंडराये करवियले, गंगाजे सुत्ताले करवियले. मुकुंदराजांनी शके 1110 मध्ये मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला, विवेक सिंधू. त्यात ते मराठीबद्दल म्हणतात, वेदशास्त्रांचा मतितार्थू, मराठीया जोडे फलितार्थू, तरी चतुरी परिमार्थू नेघावा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. अरे, हे तर ज्ञानेश्वर माऊली. आजची पिढी ही आम्हाला ओळखते तर. अहो आपल्याला कोण ओळखत नाही? जगाची माऊली आपण.